आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर पदवीधर तसंच अमरावती शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेतलं जात आहे। सकाळी 8 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्वत्र कोविड नियमांचं पालन करून मतदान सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। आज सकाळी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, भाजपाचे उमेदवार संदीप जोशी, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून आज कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे। खासगी आस्थापनांनाही मतदारांना मतदानापुरती कामातून सवलत देण्यास सांगण्यात आलं आहे। मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्र, शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र, पदवी किंवा पदविका, मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील असं निवडणूक आयोगानं याआधीच स्पष्ट केलेलं आहे। राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान राबवलं जाणार आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली। महिनाभराच्या या अभियानात राज्यात सुमारे 8,66,25,230 लोकांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन टोपे यांनी केलं आहे। कोविड प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 तारखेला सर्व राजकीय पक्षांची बैठक घेणार आहे। राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्यही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे। संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एकनाथी भागवत ग्रंथाला काल 30 नोव्हेंबरला 447 वर्ष पूर्ण झाली। यानिमित्त काल पैठण इथं एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात भागवत या ग्रंथाची पूजा करण्यात आली। कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आला। एकनाथी भागवत हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या अनेक गावातून नियमितपणे वाचला जातो। वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।